मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वात तरुण चेहऱ्याला संधी देत प्रभाग क्रमांक 19 मधून तारेन मेंडोन्सा यांना उमेदवारी दिली आहे. तारेन हा अवघ्या 22 वर्षांचा आहे. तारेन मेंडोन्सा हे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे नातू असून त्यांच्या आजी दिवंगत मायरा मेंडोन्सा या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर होत्या. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मेंडोन्सा कुटुंबाचा मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा राहिला आहे. दिवंगत गिल्बर्ट आणि मायरा मेंडोन्सा यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने तारेन मेंडोन्सा यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. गिल्बर्ट मेंडोन्सा यांची मीरा भाईंदरमध्ये सेठ म्हणून ओळख होती आणि त्यांच्या कामामुळे आजही नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळे तारेन हे गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे नातू असल्याचे समजताच अनेक मतदारांकडून आदरयुक्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. राजकारणाचा अनुभव तुलनेने कमी असला तरी तारेन मेंडोन्सा सध्या शिकण्याच्या भूमिकेत आहेत. ते डोर टू डोर प्रचार करत असून सोसायटी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. आजोबा आणि आजीच्या नावावर मला मत नकोत, तर माझ्या प्रभागासाठी भविष्यात करणाऱ्या कामांच्या मोबदल्यात मत हवे, असे स्पष्ट मत 22 वर्ष तरुणांनी व्यक्त केले आहे. तरुणाई, वारसा आणि काम करण्याची जिद्द यांचा संगम असलेला हा 22 वर्षांचा तारेन मेंडोन्सा मीरा भाईंदरच्या राजकारणात आता नवा चेहरा म्हणून लक्ष वेधून घेतो आहे. माझे ग्रँडफादर त्यांचा विश होता की मी राजकारणामध्ये माझा फर्स्ट स्टेप घेऊ. त्यांच्या संगती माझी गोष्ट झालेली आहे. मी बोललं की माझा आता विश होते ग्रँडपा, मला उभं राहायचं आहे कॉर्पोरेटरच्या इलेक्शनमध्ये. त्यांनी मला सांगितलं की आता जेव्हा इलेक्शन येणार तेव्हा मी तुझ्यासाठी एक बरं वॉर्ड बघणार आणि तुला उभा करणार. त्यासाठी माझा आता इंटरेस्ट आला. तर मी आलो इथे. पहिलं मला खूप डिफिकल्टीज वाटली. मला लोक भेटले, खूप बरे लोक, रुबिना मॅडम, माय अदर कॅन्डिडेट्स, आयरिन पॉल, आता बोलतात जेनझी यूथ, आणि मी पण यूथ आहे. मी 22 इयर्सचा आहे. तर मला त्यासाठी राजकारणामध्ये यायचं आहे की त्यांचा व्हॉइस बनून कोणतरी येवावं, त्यांच्यासाठी कोणतरी बोलावं. खूप काम केलं त्यांनी, म्हणजे ग्रँडमानी. पण मला ते बेनिफिट नाही पाहिजे. मला माझं वर्क जो मी करणार त्याच्यावरती मला मत पाहिजे. लोक माझे मी त्यांच्या संगती कम्युनिकेट करतो त्याच्यावरती मला त्यांचं ओपिनियन, ते लोक जो माझे वर्कचे बद्दल त्या लोकांना वाटते ते हिसाबीने त्यांना मला वोट करावे.